नोकरीवरनं काढून टाकल्याच्या रागातनं पूर्वीच्या केअरटेकरने सीताराम श्रॉफ आणि त्यांच्या सध्याच्या केअरटेकरची हत्या केल्याचं उघड झालंय। ठाणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत अवघ्या 36 तासात आरोपींना गजाआड केलं। प्रशांत पवार आणि त्याचा साथीदार आशिष यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। हत्येनंतर या दोघा आरोपींनी श्रॉफ यांच्या घरातली 30 ते 35 हजारांची रोकड, मोबाईल आणि आयपॉड असा ऐवज चोरला होता। रॉबरी करण्याच्या उद्देशाने आणि या नवीन केअरटेकरला धडा शिकवण्याच्या उद्देशाने ते त्या ठिकाणी गेले। मर्डरचा जो आहे हा पूर्ण प्लॅन त्यांनी तयार केलेला होता। आतमध्ये जाऊन बसल्यानंतर त्यांनी काही वेळ गप्पाही मारल्या आणि त्यांनी मग एक मोका साधून हा जो केअरटेकर आहे ह्याच्यावर प्रचंड वेगाने आणि वार केले। एका व्यक्तीने त्याला दाबून धरलं तर दुसऱ्यांनी वार केले। त्यांच्याकडे असलेले काही ब्लेड्स होते, ब्लेड्सनी सदरचा आरोपी मरत नाही हे बघितल्यावर त्यांनी घरातले जे आहेत ते मोठे चाकू उचलले आणि त्याला संपवला।